नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच महाराष्ट्रातील भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या साली झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? इचलकरंजी महानगरपालिका कोणत्या शासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे शासकीय विभागात येते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश मध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? भारताचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? भारताचा सर्वात पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतातला सर्वात पहिला ग्रँडमास्टर हा विश्वनाथन आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? प्रणव आनंद हा भारताचा कितवा ग्रँडमास्टर बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 76वा ग्रँडमास्टर बनलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? ग्रँडमास्टर मिळवणाऱ्या सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 परिमार्जन नेगी, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? विश्वनाथ आनंद हे ग्रँडमास्टर केव्हा बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1988 या साली बनलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे सुमन बेरी आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेता खेळाडू यांना किती रक्कम दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 25 लाख रुपये दिले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, संमेलन व त्यांचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा। संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 96 नागपूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कुंभोज या गावी झाला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंभज हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मवीर भाऊराव पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा, पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18वा, भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19वा, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 1 1 मिलियन म्हणजे 10 लाख, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20वा,
सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सार्क संघटनेचा सदस्य नसलेला देश हा चीन होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? आधुनिक इतिहासात कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आधुनिक इतिहासात रोलेट कायदा 1919 हा कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? संविधान सभेची शेवटची बैठक केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 संविधान सभेची शेवटची बैठक ही 24 जानेवारी 1950 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग हा चेन्नईमध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? नाथसागर हे धरण कोणत्या जलाशयाचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक मोगादिशू हा कोणत्या देशाची राजधानी आहे? मोगादिशू ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मोगादिशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बल्गेरिया हा देश आफ्रिका खंडातील नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण डॅश डॅश आहे? सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे अपवर्तनाचे कारण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. डॅश डॅश या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 1935 या दिवसापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रेडिट कार्ड याचा उपयोग प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्त ठरेल. लोकसंख्येचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत? अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवाळ बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 24 सप्टेंबर 1873 या साली केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांचा गौरव केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांमध्ये समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत अधिकार, ऑप्शन क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य, तर ऑप्शन क्रमांक 4 2 व 3 या दोन्हीमध्ये केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? कुतुब मिनारची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुतुब मिनारची उंची ही 73 मीटर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री अजित डोभाल आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषदेचा सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 धूपगड पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 26 जानेवारी 1930 साली पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री तानाजी सावंत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री रामराजे नाईक निंबाळकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मंगी फॉक्सचा रुग्ण केरळ व डॅशडशा राज्यात सापडले आहेत. मंगी फॉक्सचा रुग्ण केरळ व डॅशडशा राज्यात सापडले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? सेवा आणि निष्ठा हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CRPF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सेवा परमो धर्म हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? सेवा परमो धर्म हे कशाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जागतिक विद्यार्थी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? जागतिक विद्यार्थी दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 15 ऑक्टोबर या दिवशी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामदास तडस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सध्या भारतात किती रामसर स्थळे आहेत?
सध्या भारतात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 रामसर स्थळे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? सध्या महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 नुकतेच भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? नुकतेच भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जगात सर्वात जास्त वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? जगात सर्वात जास्त वारसा स्थळे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 नथुलापती व्यंकटरमण हे कितवे सरन्यायाधीश आहेत? नथुलापती व्यंकटरमण हे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 48वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाजरी वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षाने होते? भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षाने होते? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 मीराबाई चानू यांना कोणते पदक मिळाले? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संसदेच्या नवीन काम सुरू असलेल्या इमारतीचे नाव काय? संसदेच्या नवीन काम सुरू असलेल्या इमारतीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 सेंट्रल व्हिस्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्य आणि मुख्यमंत्री बिनचूक जोडी ओळखा. राज्य आणि मुख्यमंत्री बिनचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड नेफियर यू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 4 जेरेमी लालरी नुगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 87 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या इंग्लिश क्रिकेटपटूने ODI क्रिकेट निवृत्ती जाहीर केली आहे? कोणत्या इंग्लिश क्रिकेटपटू ODI क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेन स्टोक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एकत्रित असलेल्या डॅशच्या 2 प्रवाहांना पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. एकत्रित असलेल्या डॅशच्या 2 प्रवाहांनाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 भागीदारी अलकनंदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहिली खेलो इंडिया स्पर्धा खालीलपैकी कुठे झालेली होती? पहिली खेलो इंडिया स्पर्धा खालीलपैकी कुठे झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2
दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाविक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते कारण डॅश डॅश आहे. पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रकाशाचे अपवर्तनामुळे पाण्यात अर्धवट बुडवलेली काठी वाकडी दिसते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लक्षणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? कविता म्हणताना थोडा वेळ थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 यती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनाईमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 एक दिवसीय महिला विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला? एक दिवसीय महिला विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रीनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत बनावट नावाखाली हे क्रांतिकारक जपानमध्ये गेले होते. 1915 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासोबत बनावट नावाखाली हे क्रांतिकारक जपानमध्ये गेले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून 1857चा विजय महोत्सव कोणी साजरा केला? 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून 1857चा विजय महोत्सव कोणी साजरा केला? ऑप्शन क्रमांक 1 मदनलाल धिंगरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी सतीची कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय विकास परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 संयुक्त राष्ट्र संघाची सदन किती कलमाचे आहे? संयुक्त राष्ट्र संघाची सदन किती कलमाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 111 कलमाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पुढीलपैकी कोणते गायटर व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? पुढीलपैकी कोणते गायरेट व थायरॉइड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 4 11वे राष्ट्रपती होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील पहिले
खाद्य संग्रहालय खालीलपैकी येथे सुरू झाले आहे? भारतातील पहिले खाद्य संग्रहालय खालीलपैकी येथे सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तंजावर तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रसंत ही पदवी यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल.